काटाळवेढा गावचे सुपुत्र ज्यांनी या कलगीतुरा शाहिरीच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या काटाळवेढा गावचं नेलं, खऱ्या अर्थानं पारनेर तालुक्याचं नाव नेलं. असं व्यक्तिमत्व कैलासवासी रामदास ताताजी गुंड यांच्या तस्कऱ्या विधीच्या निमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. निकम साहेब आताच त्यांनी देखील श्रद्धांजली अर्पण केली. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः रामदासजींचं फार मोठं योगदान या शाहिराच्या माध्यमातून मिळालेलं आहे. माणूस किती, ते व्यक्तिमत्व किती मोठं आहे ते गेल्यानंतर आपल्याला खरं म्हणजे कळतं. निकम साहेब, आपण अनेक दसऱ्या विधीला जातो, 9 वाजता 9:15 वाजेपर्यंत फार असे तसे लोक दम धरतात, परंतु आता मला वाटतं 10 वाजत आले असते तरी देखील एवढ्या श्रद्धांजल्या लांबल्या तरी इथं बसलेल्या एकाही माणसानं अजून चुळबुळ सुद्धा केली नाही किंवा उठले सुद्धा नाही. याचा अर्थच हे शाहीर रामदासजींचं व्यक्तिमत्वाचं महती खऱ्या अर्थानं सांगून जातं. असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे. शाहिराला काही कुठं त्यांना राजकारणाचा काही संबंध नसतो, काही नाही. ही शाहीर मंडळी आणि त्याच्यामध्ये रामदासजीचं तर काम वेगळंच होतं. हजरजबाबी जसा प्रसंग निर्माण होईल त्या प्रसंगामध्ये त्यांची प्रतिभा जागी व्हायची आणि त्या प्रतिभेतून ते तातडीनं आपल्या स्वतःच्या रचनेतलं गीत तयार करायचे. हे शीघ्रकवी म्हटलं तरी हरकत नाही. नुसतं शाहीर म्हणून त्याला चालणार नाही तर एक गीतकार म्हणून देखील त्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं उपाधी लागण्याची गरज होती. अशी गीतं त्यांनी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून स्वतः तयार करून ती सादरीकरण केलेली आपण अनेक उदाहरणं पाहिले. बैलगाडा शर्यत बंद झाली त्याच्या संदर्भातला निकम साहेबांनी उल्लेख केला की त्याच्यावर सुद्धा त्यांनी गीत तयार केलं. कोरोनाच्या काळातलं सुद्धा गीत तयार केलं. ते म्हणजे पवार साहेबांच्यावर केलं, आम्ही काय ऐकलं, पण पवार साहेबांचं सुद्धा त्यांनी गीत तयार केलं. आणि मग असं प्रासंगिक जिथं काही जे काही मनाला त्यांना त्याच्याबरोबर वेध घेऊन जाईल अशा ठिकाणी ते बरोबर ते गीत तयार करायचे. आणि एक व्यक्तिमत्व असं की ते सतत त्यांचं आगळं वेगळे पण त्यांनी सातत्यानं दाखवलं. इथं त्यांच्या ड्रेस कोडचा उल्लेख झाला की त्यांनी कधीच त्यांच्या ड्रेसमध्ये बदल केला नाही. त्याच कलरचं शर्ट, त्याच कलरचा पायजमा आणि गळ्यामध्ये एक तिथं एक गुंडीच्या तिथे एक रुमाल देखील अडकवलेला असायचा. कारण घाम मला वाटतं जास्त येत होता पहिल्यापासूनच. म्हणजे त्यांना कदाचित गळ्यात मोबाईलची असं ते व्यक्तिमत्व कुठेही दिसलं की आगळं वेगळं दिसून यायचं. त्यांनी सगळ्याच राजकीय नेत्यांशी संबंध होते. इथं उल्लेखही झाला की यांना फोन केला, त्यांना फोन केला. तसं मलाही त्यांनी फोन केला होता ऍडमिट झाल्यानंतर. सर, मी आमच्या दवाखान्यात ऍडमिट झालेलो आहे, मला त्रास होतोय. म्हणलं काय झालं शाहीर? ते म्हणजे थोडंसं छातीत चमक निघते आणि डॉक्टरांनी तपासलेलं आहे, आता जरा स्टेबल आहे, पण डॉक्टरांनी बायपास सांगितलं असं त्यांनी सांगितलं. कुठल्या योजनेत बसतंय का? मग त्याला मी आयुष्यमान कार्ड तुमच्याकडे आहे का, बाकी काय कुठल्या सवलती तुम्ही बसू शकता, त्याचा माझी त्यांची चर्चा पण झाली. परंतु त्यांनी त्या आधीच 1.5 लाख रुपये काहीतरी मला वाटतं दवाखान्यात भरले पण. आणि ते झाल्यानंतर बायपास करण्याचा निर्णय झाला, परंतु बायपास नंतर देखील ते वाचू शकले नाहीत. तेव्हा कितीही कोणाशीही कितीही काही एखाद्याचे संबंध जरी असले तरी देखील शेवटी त्याचं बोलावणं जर आल्यानंतर काहीच आपण करू शकत नाही. एवढ्या सगळ्यांनी आपण प्रयत्न करूनही ते त्याच्यातून वाचू शकले नाही. आणि म्हणून या ठिकाणी उल्लेखही झाला की त्यांच्या मरणोत्तर त्यांना आपण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कुठेतरी पुरस्कारित केलं पाहिजे. मी निश्चित सांगितलं निजामभाई चौडे महाराज वगैरे सगळी शाहिरीतली मंडळी या ठिकाणी आहेत. त्यांचं जे काही त्यांचे आजपर्यंत जे काही रेकॉर्ड आहे शाहिरीचं त्याच्या संदर्भातलं एक अहवाल तयार करून
त्याच्यावर आपण सगळ्यांनी जर खऱ्या अर्थानं सांस्कृतिक विभाग जो आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा, ज्याचे मंत्री सन्माननीय शेलार साहेब आहेत, त्यांच्याकडे आपण तो प्रस्ताव जर दिला तर आपण सगळेच जण, निकम साहेब, आपण, तुम्ही, मी, सुजितराव आहे तिथं, सगळेच लंके साहेबांचे बंधू या ठिकाणी आहेत, सर्व राजकारण त्याच्यामध्ये न आणता सगळ्यांनीच जर प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांचा एक वेगळा गौरव त्या माध्यमातून आपण करू शकू. आणि मग तशा पद्धतीनं देखील सहकार्य करण्याची एक राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे प्रयत्न करेन, एवढंच या ठिकाणी सांगतो. शाहीर रामदासजी असा मनुष्य परत होणे नाही. फार म्हणजे रसवंती होती, जिभेवर त्यांच्या खऱ्या अर्थानं रसवंती होती आणि त्या माध्यमातून एवढा नावलौकिक त्यांनी खऱ्या अर्थानं मिळवला. अजून त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, परंतु शेवटी परमेश्वरी सत्तेपुढे काही चालत नाही. आज ते आपल्या सगळ्यातून गेले, त्यांच्या सगळ्या परिवाराला दुःख झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं दुःख हलकं होण्यासाठी आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, अर्णेर नगर मतदारसंघातील आम जनतेच्या वतीनं स्वर्गीय शाहीर रामदासजींना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वरानं त्यांना सद्गती द्यावी अशी विनम्र प्रार्थना करतो.